तिथेच केंद्रामध्ये अभिजित दिपके असतील, सौरव दास असतील, ह्या सर्व मंडळींनी अजून एक वचन भाजपच्या सरकारकडून घेतलं होतं, ते म्हणजे सगळ्या FIR मागे घेण्याचं. आपण पाहतात, जेव्हा पहिलंच हे आंदोलन झालं 19 तारखेनंतर 20 तारखेला दिल्लीत जो लाठीचार्ज झाला, उत्स्फूर्तपणे अनेक ठिकाणी तरुणाई बाहेर पडली. अनेक जेनझी असतील, जेन अल्फा असतील, मग मिलेनियल्स असतील, हे सगळे बाहेर पडले रस्त्यावर आणि आपल्या आपल्या प्रकारे जी आंदोलनं झाली. मला वाटतं 22-23 तारखेच्या आंदोलनामध्ये अनेक लोकांवर FIR झालेले आहेत, काही लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत, काही लोकांना डिटेन्शनमध्ये ठेवलं होतं, काही मायनर्स पण होते त्याच्यात. 15-16 वर्षाचे विद्यार्थी होते. चेंबूर असेल, RCF असेल, बोईवाडा असेल, वरळी असेल, अनेक ठिकाणी आम्ही जाऊन सोडवलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना. तरी देखील नोटिसेस, केसेस ह्या पडत होत्या. आम्ही त्याचवेळी जाहीर केलं होतं की शिवसेना ubt.legal@gmail.com वर आम्हाला ईमेल करा आणि तुमच्यासाठी आम्ही सगळ्या ह्या केसेस विनामूल्य लढू. भाजप आपलं वचन पाळणार की नाही हे आम्हाला माहिती नाही. खरं तर त्यांनी आता ह्या दिवसात, आजच्या दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन सगळ्या FIR, सगळ्या नोटिसा ह्या मागे घ्याव्या, रद्द कराव्या. ही तर ठाम मागणी आमची आहेच. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की जर ह्या मागे घेतल्या नाहीत तर आंदोलन करायचं की काय करायचं ही एक गोष्ट झालीच, पण दुसरी गोष्ट म्हणजे आमचा हा ईमेल ID शिवसेना ubt.legal@gmail.com ह्याच्यावर आपल्या नोटिसेस पाठवा, आपापले जे काही FIR झालेत त्या पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे ह्या FIR झाल्या असतील ह्या आंदोलनाबद्दल, तर आम्ही आमचं वचन पाळणार आहोत. जे दिलेला शब्द आहे तो पाळणार आहोत आणि विनामूल्य तुमच्यासाठी ह्या केसेस लढू. ह्याच्यात मी पुन्हा एकदा सर्व ॲडव्होकेट्सना विनंती करत आहे, आवाहन करत आहे की ज्यांना ज्यांना ह्या केसेस लढायच्या असतील, ह्या कॉजमध्ये पुढे यायचं असेल, ह्या लढ्यात पुढे यायचं असेल, त्यांनी संपर्क साधावा. काही चांगल्या मोठ्या काउन्सिल्सबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे, जे प्रो बोनो ह्या केसेस लढणार आहेत असं त्यांनी देखील जाहीर केलेलं आहे आणि हा लढा आम्ही देऊ. पण ह्याही पलीकडे जाऊन जसं ह्या नीटच्या पेपरफुटीचं पाहिलं, म्हणजे आता एक विचित्र गोष्ट पहा तुम्ही, आपल्याच माध्यमातून आम्ही सगळं वाचतोय. नीट मेडिकल एक्झाम ह्याच्यात पेपर फुटल्यानंतर हे एवढं मोठं आंदोलन करायला लागलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर सरकारने पोलिसांच्या माध्यमातून, रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून पेलेट गन्स, AK-47 कुठेतरी बिहारमध्ये मला वाटतं, मग तुमचं इलेक्ट्रिक शॉक, ह्या सगळ्या गोष्टी, लाठीचार्ज, त्या लाट्यांवर खिळे गंजलेले होते, हे सगळं वापरलं. पण ज्या विद्यार्थ्यांनी काही वर्षांपूर्वी हा नीटचा पेपर देऊन डॉक्टर झालेत आणि ते कल्याण डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये होते, ते रमेश म्हात्रेला बेल देण्याच्या मागे सरकार जास्ती उत्सुक आहे. अटक केले हॉस्पिटलमध्ये लपवलं, त्यानंतर बेल कशी मिळेल ह्याच्यावरच सरकार जास्ती उत्सुक आहे. आणि तिथे मला वाटतं न्यायव्यवस्था ही कडकपणे आता नशिबाने चांगली एक भूमिका घेत आहे. म्हणजे डॉक्टर बनलात तरी मार खाल्ला आणि सरकार तुम्हाला सोडतं आणि तुम्ही डॉक्टरांसाठी लढलात, तुम्ही जे होतकरू डॉक्टर्स आहात त्यांच्यासाठी लढलात, तर तुमच्यावर केसेस टाकतात हे सरकार. भाजपची ही राजवट ही विद्यार्थी विरोधी आहे, युवा विरोधी आहे, हे आता कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचाच धागा पुढे नेत असताना हा जो MHCET स्कॅम जो झाला आहे, नाही झाला आहे, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं कुठेही स्पष्ट भाष्य आम्ही ऐकलेलं नाही आहे. नांदेडमधली 2 मुलं आहेत, भाऊ बहीण आहेत मला वाटतं, त्यांचे 12वीतले मार्क बघा आणि मग तुम्ही आत्ता त्यांचं CETचं बघा. तसंच अजून एक भंडाऱ्यात मला वाटतं केस झालेली आहे. आणि ह्या सगळ्या भाजपच्याच निगडीत लोकांशी बरोबर कसं CET राऊंडमध्ये पुढे येतात हे दिसायला लागलेलं आहे. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर स्पष्टपणे भाष्य करावं, कारण उद्यापासून ॲडमिशन सुरू होतात. ॲडमिशन तुम्ही ह्याच बेसिसवर घेणार आहात की ॲडमिशनला स्थगिती देणार आहात? हे विद्यार्थ्यांमध्ये खूप घोळ आहे. मागच्या वर्षी पण असंच झालं. मागच्या वर्षी पण 4 दिवसात लगेच पहिली कॅप राऊंड सुरू झाली आणि तेव्हा सरकारने सांगितलं नाही आता काही करू शकत नाही, आता पहिली राऊंड झालेली ॲडमिशनची. अनेक विद्यार्थ्यांचं ह्याच्यात नुकसान होतं. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं सरकारने, जसं आता परवाकडे मी बघितलं, कालच बघितलं, पंजाबबद्दल जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितलं काय झालं, जबाबदारी स्वतःवर घेतली आणि काय त्यांनी पावलं उचलली सांगितली. तसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं, कारण लाठीचार्ज कोणी करायला लावला हेही कोणाला माहिती नाही. दिल्लीतून आदेश आले की इकडच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले हे देखील सांगावं. दुसरं म्हणजे अनेक केसेस आम्ही पाहतो. एक नागपूरमधली ती आमची युवती सेनेची अपूर्व, तिला कसं फरफटत नेलं, पुरुष पोलीस कसे अवतीभोवती होते जेव्हा तिला शुद्धी आली, कारण तिला चक्कर आलेली जेव्हा हे मारहाण झाली तेव्हा. त्यानंतर इथे पण एक काल केस बघितली, एका महिलेचं रिब बोन फ्रॅक्चर झालेलं आहे. ह्या केसेस तर आम्ही परस्यू करणारच आहोत, कारण एवढा बेशुमार लाठीचार्ज करण्याचा किंवा असं कोणी हाताळण्याचा कोणालाही अधिकार दिलेला नाही आहे. तिसरी गोष्ट
ह्याच आंदोलनातली म्हणजे अनेक जे रील्स बनले, हे रील्स आता सरकार नोटिसा पाठवून काढण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाला घाबरतं आहे सरकार? विद्यार्थ्यांना घाबरतं. एवढी भीती तुमच्या मनामध्ये. जर तुम्ही विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर एवढी भीती बसलीच नसती. पण ज्या विद्यार्थ्यांनी एक हुकुमशाला झुकवलेलं आहे, आता तुम्ही त्यांचे रील्स, तुम्ही त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट्स बंद करण्याच्या मागे लागलेले आहात. फेसबुक अकाउंट्स असतील, ट्विटर अकाउंट्स असतील, बंद करण्याच्या मागे लागलेले आहात. मी सर्व ह्या तरुणांना सांगत आहे, हे सगळे तुमचे व्हिडिओ सेव्ह करून